पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर पदकाची हॅट्रिक साधणार का, हा सगळ्या भारतीयांना पडलेला या क्षणाचा प्रश्न आहे। मनूनं 25 मीटर पिस्तूलची अंतिम फेरी गाठलेली आहे। आजचा अंतिम सामना हा दुपारी 1 वाजता होणार आहे। या अगोदर स्पर्धेमध्ये 2 कांस्य पदकं मनू भाकर हिनं आपल्या नावे केलेली आहेत आणि आज पदक जिंकल्यास 3 ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरणार आहे। तमाम भारतीयांच्या नजरा आज मनू भाकरकडे लागलेल्या आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शशांक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शशांक, मनू भाकरकडे पदकांची हॅट्रिक साधण्याची संधी आहे। आजच्या एकूण सामन्याकडे जर का आपण बघितलं, अवघा काही मिनिटं खरं तरी हा सामना सुरू व्हायला राहिलेली आहेत। आजच्या सामन्याचा आपण विचार केला तर किती आव्हान मनू भाकरच्या समोर दिसत आहे? मनू भाकरनं आतापर्यंत जर यंदाचं ऑलिम्पिक बघितलं, तिनं वन साइड बोलू शकतो आपण, एकंदरीत सर्व सामन्यांवर विजय मिळवलाय। त्यामुळं पहिला असेल तिनं 10 मीटर एअर पिस्टल, ज्यात ती वैयक्तिकरित्या खेळत होती, तिथे तिनं तिसरा स्थान जरी मिळवलं असलं तरी तिनं क्वालिफिकेशन राऊंड मध्ये चांगली कामगिरी केली होती। त्यानंतर तिनं फायनलच्या सामन्याची केली। सेम तिनं 10 मीटर मिक्स इव्हेंट मध्ये केलं। सरबजच्या मदतीनेही तिने क्वालिफिकेशन राऊंड मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर फायनल मध्ये एका बाजूने सगळा किल्ला सांभाळत कांस्य पदकावर नाव कोरलेलं। तर 25 मीटर एअर पिस्टल, ज्यात आतापर्यंतचा इतका तिचा अनुभव होता, 10 मीटर एअर पिस्टल मध्ये तिने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असतानाही 25 मीटर एअर पिस्टल मध्ये क्वालिफिकेशन राऊंड मध्ये तिनं अव्वल स्थानावर असणाऱ्या जो खेळाडू होती तिच्यासोबत चांगली टक्कर देत क्वालिफिकेशन मिळवले। तिसऱ्या स्थानावर ती गेली, 8 क्वालिफाईड होतात, त्यामुळे पदकाची तिची अपेक्षा जास्त आहे। विशेष म्हणजे आता तिनं कांस्य पदकं 2 मिळवलीत, पण आता तिला गोल्ड मिळण्याचा यंदा चान्स आहे, कारण की सध्या ती एका चांगल्या फॉर्म मध्ये आणि या चांगला फॉर्म बघता ती नक्कीच गोल्ड मेडल मिळवू शकते। गुरु, बरोबर आहे। त्यामुळे 2 कांस्य पदकांनंतर आता सुवर्ण पदकाची अर्थातच सगळ्या भारतीयांना अपेक्षा। धन्यवाद शशांक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।